रायगड जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। काल देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत होता, तर त्याच्यात आज देखील मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्ह्यातील विविध भागामध्ये पाणी साचलेलं आहे। सखोल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे। शेत असतील, नदी नाले असतील, ते तुडुंब भरून वाहत आहेत। अशातच रायगड जिल्ह्यातील पाली खोपोली राज्य महामार्गावर असलेलं हे दहावीर महाराजचं मंदिर आहे वज्रोली, या ठिकाणचं हे मंदिर देखील संपूर्णतः आपण पाण्यामध्ये बुडाल्याचं आपण बघतोय। मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याचं बघतोय। या ठिकाणी असलेलं तुळशीचं जे वृंदावन आहे ते देखील या ठिकाणी पाण्याखाली बुडालेलं आहे। याबरोबरच संपूर्णतः मंदिराच्या सभोवताली पाण्याने घेराव घातलेला आहे। आपण जर बघू शकाल तर मंदिरं असतील किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत, त्या बाजारपेठांमधील दुकानात देखील काही ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये ओढवलेली आहे। प्रशासनानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। याबरोबरच आपण जर रस्त्यांची आपण अवस्था बघितली तर जे मुख्य रस्ते आहेत या मुख्य रस्त्यांवर देखील पाऊस कोसळत असल्यानं त्या ठिकाणची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई गोवा आणि मुंबई पुणे या 2 द्रुतगती मार्गांना जोडणारा जो मुख्य पाली खोपोली राज्य महामार्ग आहे, हा राज्य महामार्ग देखील त्याच्यावरचे जे पूल आंबा नदी पूल आहे, तो पाली नजीकचा आंबा नदीचा पूल संपूर्णतः त्या पुलाला पाण्यानं वेढा घातलेला आहे। पुराचं पाणी सर्वत्र साचल्यामुळं त्या ठिकाणची वाहतूक देखील ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच रायगड जिल्ह्यामधील ज्या मुख्य नद्या आहेत, मोठ्या नद्या आहेत, सावित्री असेल, कुंडलिका असेल, गाडी असेल, पाताळगंगा असेल किंवा अंबा नदी असेल, उल्हास नदी असेल, या सर्वच नद्या ज्या आहेत त्या धोका इशारा पातळी ओलांडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊनच आपण त्या ठिकाणी दक्षतापूर्वक बाहेर पडावं। कोणतंही काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नये। अतिवृष्टीमध्ये आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घेण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।